काल आपण चालू केलं होतं की कन्स्ट्रक्शन ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. तर याच्यामध्ये आपण मेन पार्ट बघितलं होतं कन्स्ट्रक्शनचं. बनाले नागेश म्यूट होईवर पटकन. मध्ये मध्ये कोणाचा आवाज आला नाही पाहिजे. काय मीटिंग रेकॉर्डेड आहे, परत सांगतोय मी. आता परत लेफ्ट करून मीटिंग मध्ये ना. तर आपण काल कन्स्ट्रक्शन पाहिलं होतं. त्याच्यामध्ये स्टार्टिंग केली होती बाहेरून पहिला पार्ट आहे योक. त्यानंतर योकच्या आतमध्ये काय आहे, स्टेटर कोर आहे. स्टेटर कोरचा पार्ट आहे स्टेटर स्लॉट. त्या स्टेटर स्लॉट मध्ये स्टेटर कंडक्टर आणि मग स्टेटर वाइंडिंग आपण हाऊस केलेली आहे. स्टेटर आणि रोटरच्या मध्ये जी स्पेस आहे त्याला आपण एअर गॅप म्हटलेलं आहे. पुढे या ठिकाणी रोटर कोर आणि रोटर कंडक्टर दाखवलेले आहेत आणि सेंटरला काय दाखवलं शाफ्ट आणि ऍट द एंड दाखवलं आपण फाउंडेशन दाखवले. योक पहा आपण योक बॉडी फ्रेम तसं बघितलं होतं. मटेरियल माइल्ड स्टील म्हणजे MS किंवा कास्ट आयर्नचा बनलेला असतो. फंक्शन याचं दोन फंक्शन आहेत. फ्लक्स कॅरी करतो आणि इनर पार्टला प्रोटेक्ट करतो. स्टेटर कोर याचं मटेरियल आहे थिन लॅमिनेशन ऑफ सिलिकॉन स्टील म्हणजे SS आणि याचं फंक्शन आहे परत दोन. म्हणजे हा स्पेस प्रोव्हाइड करतो स्टेटर कंडक्टरला. आणि स्टेटर कोर ही ज्यावेळेस स्टेटर वाइंडिंग म्हणून करंट फ्लो होतो त्यावेळेस तो इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होतो. त्यानंतर स्टेटर वाइंडिंगचं मटेरियल सुटेबल गेज ऑफ कॉपर और अल्युमिनियम. कॉस्ट सेव्ह करायची असेल तर आपण अल्युमिनियम प्रेफर करतो. त्यानंतर ही जी काय वाइंडिंग आहे स्टेटर वाइंडिंग आयदर स्टार किंवा डेल्टा कनेक्टेड असते डिपेंडिंग अपॉन लोड. लाईट लोड असेल तर स्टार कनेक्टेड स्टेटर वाइंडिंग आपण प्रेफर करतो आणि जर हाय लोड असेल तर आपण त्या ठिकाणी डेल्टा कनेक्टेड स्टेटर वाइंडिंग प्रेफर करतो. फंक्शन सांगितलं होतं की वाइंडिंग हा मेन कॉम्पोनंट आहे इंडक्शन मोटरचा. किंवा काय होतं याच्यामधून ज्यावेळेस करंट फ्लो होतो सप्लायचा त्यावेळेस स्टेटर कोर इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होते आणि एअर गॅप मध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. पहा एअर गॅप काय आहे, इट इज युनिफॉर्म गॅप बिटवीन स्टेटर कोर अँड रोटर कोर. म्हणजे स्टेटर कोर आणि रोटर कोर मधला जो काय गॅप आहे युनिफॉर्म गॅप त्याला आपण एअर गॅप म्हणतो. आणि ह्या एअर पुढे याचं जे काय एअर गॅपची रेंज दाखवली होती 3 mm to 5 mm. 10 HP पर्यंत 3 mm एअर गॅप आपण यूज करतो आणि 10 HP पुढे असेल तर आपण 5 mm चा एअर गॅप प्रेफर करतो. पहा त्याचं फंक्शन बघितलं आपण. इन एअर गॅप रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय होतो तयार होतो. आता रोटर हा जनरली दोन टाईपचा असतो. याच्यावरून इंडक्शन मोटरचे दोन टाईप पडलेले आहेत. पहिला टाईप आहे स्क्विरल केज रोटर, दुसरा आहे फेज वाउंड रोटर. ज्या इंडक्शन मोटरमध्ये स्क्विरल केज रोटर यूज केला जातो त्या इंडक्शन मोटरला आपण थ्री फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणतो. आणि ज्या इंडक्शन मोटरमध्ये फेज वाउंड रोटर आपण यूज करतो त्याला आपण स्लिप रिंग इंडक्शन मोटर किंवा फेज वाउंड इंडक्शन मोटर म्हणतो आपण. तर आपण त्याच्यामध्ये काल स्क्विरल केज रोटर पाहिला होता. त्याच्यामध्ये रोटरचा ड्रम ऍट दी दोन्हीकडे काय आहेत एंड आहेत आणि रोटरचे जे काय वाइंडिंग आहे ते कसं आहे इन टर्म्स ऑफ बार किंवा रॉड आहेत. आणि ते डायरेक्टली एंड रिंग मध्ये काय केलेले आहेत परमनंटली वेल्डेड केलेले आहेत स्टार कनेक्शन मध्ये. तर हा याचा साइड व्ह्यू आहे आणि हा याचा फ्रंट व्ह्यू. पहा आणि जे काही रोटरचे कंडक्टर आहेत हे स्लाइटली स्क्यूड आहेत. स्क्यूड म्हणजे हा जो अँगल आहे हा 30 to 45 डिग्री प्रेफर केला जातो. आता हा डिझाईन कन्सिडरेशनचा पार्ट आहे पण हा स्क्यूड असण्यामागचे कारण काय की स्टेटरचे जे स्लॉट आहेत ते लिनियर असतात, सरळ असतात, स्ट्रेट असतात. आणि जर रोटरचे जर कंडक्टर किंवा बार असतील किंवा वाइंडिंग असेल हे जर आपण स्ट्रेट केले तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक लॉकिंग होऊ शकते.
तर हे अवॉइड करण्यासाठी म्हणजे स्टेटरचं मॅग्नेटिक फील्ड रोटरकडून कट झालं पाहिजे, म्हणजे त्यासाठी आपल्याला थोडासा रोटरचे कंडक्टर आपल्याला स्पीड म्हणजे थोडेसे तिरके हवेत. आयदर काय होईल अदरवाईज या ठिकाणी ते दोन्ही पण स्ट्रेट असतील तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक लॉकिंग होईल आणि इंडक्शन मोटर वर्क करणार नाही. आता हे ओव्हरऑल जे स्ट्रक्चर आहे काल मी सांगितलं होतं लाईक अ केज पिंजरासारखं स्ट्रक्चर आहे, म्हणून याला स्क्विरल केज रोटर म्हटलेलं आहे. याच्या एंड रिंग मध्ये दोन्हीही बारचे एंड काय केले शॉर्ट सर्किट केले, त्यामुळं आपण एक्सटर्नली किंवा युजरला हा रोटर ऍक्सेस करता येत नाही. म्हणजे आपल्याला जर वाटलं की रोटर सर्किट मध्ये एक्सटर्नली रेजिस्टन्स ऍड करायचा आहे किंवा कमी करायचा आहे तर स्क्विरल केज मध्ये काय होतं हे पॉसिबल होत नाही, कारण एंड रिंग ज्या आहेत त्या दोन्ही पण कशा आहेत परमनंटली वेल्डेड आहेत. त्यानंतर आपण पुढं फेज बाउंड रोटर पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहा सॉलिड शाफ्ट दिसतो सेंटरला, इथपर्यंत सॉलिड शाफ्ट पहा, हा सॉलिड शाफ्ट पूर्ण आणि जो इनसाइड आहे तो काय आहे त्याचा डॉटेड दाखवलेला आहे. ही दाखवलेली आहे डिस्ट्रीब्युटेड स्टार कनेक्टेड रोटर वाइंडिंग, म्हणजेच ह्या ठिकाणी जी काय रोटर वाइंडिंग आहे ही स्टार कनेक्टेड आहे. जशी स्टेटरची वापरलेली आहे तशीच या ठिकाणी रोटरची आहे. म्हणजे इथं सुटेबल गेज ऑफ कॉपर और अल्युमिनियम प्रेफर केलेला आहे. पण स्क्विरल केज मध्ये डायरेक्ट आपण रॉड किंवा बार यूज करायचो, इथं तसं करता येत नाही आपल्याला. आणि ह्या ठिकाणी काय केलं रोटर ड्रम किंवा रोटर कोरच्या आतमध्ये ही पूर्ण वाइंडिंग आहे आणि इथं 3 स्लिप रिंग आहेत. मोटर 3 फेज आहे, वाइंडिंग पण 3 फेज आहे, म्हणून इथं 3 स्लिप रिंग आपण यूज केलेले आहेत. तर पहा ही स्लिप रिंग या ठिकाणी जोडलेली पहा पहिल्या स्लिप रिंगला, त्यानंतर ही पहा दुसऱ्याला जोडली आणि ही जी आहे ही तिसऱ्याला जोडलेली. म्हणजे स्लिप रिंग ह्या जनरली कॉपर किंवा ब्रासच्या बनलेल्या असतात आणि त्याला आपण एक्सटर्नली कनेक्शन करू शकतो. त्या ठिकाणी ब्रशेस लावलेले आहेत आणि ब्रशेसच्या सर्किटमध्ये आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स आपण ऍड करू शकतो. तर पहा स्लिप रिंग ऑफ ब्रॉन्झ अलॉय, तर हे याचं कन्स्ट्रक्शन आहे. त्याचा पहा पहिला पॉईंट दी रोटर वाइंडिंग इज सेम एज दॅट ऑफ स्टेटर वाइंडिंग. आपण बघितलं स्टेटर वाइंडिंगला आपण लहान लहान गेजचा कॉपरचा कंडक्टर यूज करायचे, ह्या ठिकाणी आपण काय करायचं की रोटरला फेज बाउंड मध्ये सेम कंडक्टर वापरायचं आहे आणि ही स्टार कनेक्टेड असते नेहमी. म्हणजे जसा स्टेटर डिस्ट्रीब्युटेड आहे आणि स्मॉल गेज कंडक्टर यूज केले सेम इथं काय करायचे डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग आणि स्मॉल गेज यूज केलेला आहे. जो गेज रोटरला यूज केला तो स्टेटरला असेल, पण स्क्विरल केज मध्ये असं नव्हतं. त्या ठिकाणी अल्युमिनियमचे किंवा कॉपरचे बार होते, रॉड होते. रोटर वाइंडिंग दुसरा पॉईंट रोटर वाइंडिंग कनेक्शन इज ऑलवेज इन स्टार. रोटरची वाइंडिंग पहा ही स्टार कनेक्शन मध्ये जोडलेली आहे, नेहमी स्टार कनेक्शन मध्ये असते. जो शाफ्ट आहे त्याच्यावरती 3 स्लिप रिंग आहे, म्हणजे मोटरचा जो शाफ्ट आहे तो 3 स्लिप रिंगला कॅरी करतोय. त्या कशा असतात सर्क्युलर इन शेप अँड रोटेट ऍट सेम स्पीड ऑफ द रोटर. म्हणजे रोटर फिरला तर स्लिप रिंग पण फिरतायत, म्हणजे जे स्पीड रोटरचं आहे ते स्पीड काय असणार आहे स्लिप रिंगचं असणार आहे. रोटर वाइंडिंग टर्मिनल्स आर परमनंटली कनेक्टेड टू स्लिप रिंग. पहा ही जे काय रोटर वाइंडिंगचे टर्मिनल आहेत ते परमनंटली कुठे कनेक्ट केलेले आहेत स्लिप रिंगला कनेक्ट केलेले आहेत. त्यानंतर पुढे द स्लिप रिंग आर ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ ब्रशेस. ब्रशेस पण 3 आहेत, स्लिप रिंग नेहमी परमनंटली कॉन्टॅक्ट मध्ये कशाच्या ब्रशेसच्या. या ठिकाणी ब्रशेस पण 3 आहेत, 3 फेजची वाइंडिंग त्यामुळे 3 स्लिप रिंग आहेत आणि ब्रशेस पण काय असणार आहेत 3 असणार आहेत. मेनी टाइम एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजे आपण व्हेरिएबल कमी जास्त करू शकतो इज इन्सर्टेड इन रोटर सर्किट. याच्यामुळे काय होतं आपल्याला रोटरच्या सर्किटमध्ये एक्सटर्नली आपण व्हेरिएबल रेजिस्टन्स आपण काय करू शकतो ऍड करू शकतो. सच अँड एक्सटर्नल रेजिस्टन्स इज इसेन्शियल फॉर डेव्हलपिंग हाय स्टार्टिंग टॉर्क. म्हणजे याच्यामुळे काय होतंय की रोटर आपण युजर ऍक्सेसेबल बनवलाय, रोटरच्या सर्किटमध्ये आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स ऍड करू शकतो. म्हणजे याचा इफेक्ट म्हणजे काय होतोय की स्टार्टिंग टॉर्क आपल्याला जास्त मिळतोय. आता हे जे आहे रेजिस्टन्स आणि टॉर्कचं डेरिव्हेशन ते आपल्याला पुढे आहे, पण रोटरचा रेजिस्टन्स जास्त असेल
तर टॉर्क जास्त असतो. आणि स्क्विरल केज मध्ये आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स ऍड करू शकत नाही, म्हणजे त्या ठिकाणी टॉर्क जास्त तयार होऊ शकत नाही. म्हणजे मॉडरेट किंवा स्मॉल टॉर्क त्या ठिकाणी तयार होतो. पण स्लिप रिंग मध्ये आपल्याला हाय स्टार्टिंग टॉर्क पाहिजे असेल तर जास्त रेजिस्टन्स आपल्याला ऍड करावा लागतो. आणि हे पॉसिबल होतं फेज राऊंड रोटर मध्ये, कारण तिथे स्लिप रिंग आहेत, ब्रशेस आहेत आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स आपण ऍड करू शकतो. म्हणजे हेन्स एक्सटर्नल व्हेरिएबल रेजिस्टन्स कॅन बी ऍडेड इन्सर्टेड इन रोटर सर्किट. टॉर्क जास्त पाहिजे, हाय टॉर्क पाहिजे, स्टार्टिंग टॉर्क, म्हणून आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स या ठिकाणी ऍड करतोय. म्हणजे देअरफॉर सच टाइप ऑफ रोटर इज इझिली ऍक्सेसिबल टू युजर. म्हणजे ह्या टाईपचा जो काय रोटर आहे तो इझिली ऍक्सेसिबल आहे युजरसाठी. म्हणजे याच्यामध्ये आपण रोटरच्या सर्किट मधला जो काय रेजिस्टर आहे एक्सटर्नल तो ऍड करू शकतो, तो डिक्रीज करू शकतो, तो झिरो पण करू शकतो. पहा, तर हे बघितलं आपण फेज ऑन रोटरचं. आता दोन्ही रोटर मधला डिफरन्स पाहणार आहोत आपण. कंपॅरिझन बिटवीन स्क्विरल केज रोटर अँड फेज वाउंड रोटर, किंवा डिफरन्स बिटवीन स्क्विरल केज इंडक्शन मोटर अँड फेज वाउंड इंडक्शन मोटर. तर क्वेश्चन ह्या दोन टाईपने पडतो नेहमी डिफरन्सचा. तर पहा, पहिला पॉईंट आहे डायग्रामचा, स्क्विरल केज रोटर किंवा स्क्विरल केज इंडक्शन मोटर, आणि इथं फेज वाउंड रोटर किंवा फेज वाउंड इंडक्शन मोटर. पहिला पॉईंट डायग्रामचा आहे, ठीक आहे. या ठिकाणी काय आहे, दुसरा पॉईंट, नो स्लिप रिंग अँड ब्रशेस आर यूज. या ठिकाणी स्लिप रिंग आणि ब्रशेस यूज केलेले नाहीत. पण या ठिकाणी पहा, फेज वाउंड मध्ये 3 स्लिप रिंग अँड 3 ब्रशेस यूज केलेले आहेत. पुढं तिसरा पॉईंट, स्क्विरल केज रोटरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, सोपं आहे, सिंपल कन्स्ट्रक्शन. आणि याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, कारण वाइंडिंग डिस्ट्रीब्युटेड आहे. परत स्लिप रिंग ब्रशेस असेंब्ली आहे, त्यामुळे याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. आता चौथा पॉईंट, ह्या स्क्विरल केज रोटर मध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स आपल्याला ऍड करता येत नाही. म्हणजे नो एक्सटर्नल रेजिस्टन्स ऍडेड इन रोटर सर्किट. कारण हा काय आहे, त्या एंड रिंगला काय आहे, परमनंटली आपण या ठिकाणी वेल्डिंग केलेली आहे स्टार मध्ये. तसा इथं आपण ऍड करू शकतो. पहा, हा एक्सटर्नल व्हेरिएबल रेजिस्टन्स आपण ऍड करू शकतो. म्हणजे हा युजर ऍक्सेसिबल आहे. तसा या ठिकाणी आपण पाहतोय की स्लिपरिंग ब्रशेस आहेत. म्हणजे ब्रशेस सर्वांना माहिती आहेत की काही काळानंतर तिथं फ्रिक्शन होऊन ब्रशेस आपल्याला रिप्लेस करावे लागतात, ब्रशचं टेन्शन चेक करावं लागतं. म्हणजे या ठिकाणी फ्रिक्वेंट मेंटेनन्स रिक्वायर्ड ड्यू टू स्लिपरिंग अँड ब्रशेस असेंबली, ठीक आहे. त्यानंतर लेस रोटर कॉपर लॉसेस. या ठिकाणी रोटरचे कॉपर लॉसेस कमी होतात, त्या ठिकाणी हाय रोटर कॉपर लॉसेस, रोटरचे कॉपर लॉसेस जास्त होतात. ते पण पुढे पाहणार आपण. आता लॉसेस स्क्विरल केज रोटरचे कसे आहेत, कमी आहेत. म्हणजे त्याची इफिशियन्सी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. सर्वांना माहिती आहे इनपुट इज इक्वल टू आउटपुट प्लस लॉसेस. म्हणजे लॉसेस जास्त तर आउटपुट कमी, लॉसेस कमी तर आउटपुट जास्त. म्हणजे इफिशियन्सी स्क्विरल केज रोटरची जास्त आहे आणि फेज ऑन रोटरची कमी आहे. आता स्क्विरल केज रोटर मध्ये स्मॉल ऑर मॉडरेट स्टार्टिंग टॉर्क ऑप्टेन. आपल्याला रेजिस्टन्स ऍड करता येत नाही, म्हणून स्मॉल किंवा मॉडरेट स्टार्टिंग टॉर्क आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतोय, यूज करावा लागतोय, म्हणजे आपल्याला भेटतोय. आणि या ठिकाणी एक्सटर्नल रेजिस्टन्स आपण ऍड करू शकतोय. म्हणजे हा जो रोटर आहे युजर ऍक्सेसिबल आहे, म्हणून ह्या ठिकाणी हाय स्टार्टिंग टॉर्क कॅन बी ऑप्टेन. या ठिकाणी नाव स्टार्टिंग रनिंग सर आवाज येत नाही.
हा व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. त्यामुळे काय होतंय की आपण स्टार्टिंग अँड रनिंग टॉर्क आपण ऍडजस्ट करू शकतो. पहा हा झाला 9वा पॉईंट. 10वा पॉईंट रोटर रेजिस्टन्स स्टार्टर कॅनॉट बी यूज. आता या ठिकाणी स्टार्टरचा पण एक पॅरामीटर येतो. आपण ही मोटर स्टार्ट करण्यासाठी डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर, त्याच्यानंतर ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर, स्टार डेल्टा स्टार्टर वापरू शकतो, पण रोटर रेजिस्टन्स स्टार्टर वापरू शकत नाही, कारण रोटर हा ऍक्सेसिबल नाही. पण फेज ऑन रोटर स्टार्ट करायचे असेल, मोटर स्टार्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी रोटर रेजिस्टन्स स्टार्टर आपल्याला लागतोय. आता याचं ऍप्लिकेशन स्क्विरल केज रोटर म्हणजे स्क्विरल केज इंडक्शन मोटर. त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आहे, लेट मशीन, आणि हे कसे आहेत लो आणि मिडियम टॉर्क ऍप्लिकेशन आहेत. आणि हे या ठिकाणी टॉय ट्रेन, ट्रेन, एलिव्हेटर, लिफ्ट, कॉम्प्रेसर, हाईस्ट, म्हणजे ह्या ठिकाणी पाहिजे सर्वांना माहिती आहे की टॉर्क कसा लागतो, हाय लागतोय. तर हे आपण काय बघितलेत, याचे पॉईंट बघितलेले आहेत. ठीक आहे. प्रकारे आपण पाहूया वन बाय वन. आपण डिफरन्स पाहतोय स्क्विरल केज रोटरचा आणि फेज वाऊंड रोटरचा. ज्या याच्यामध्ये इंडक्शन मोटरमध्ये स्क्विरल केज रोटर असेल तिला आपण काय म्हणतो, स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणतो. आणि ज्या मोटरमध्ये फेज वाऊंड रोटर असेल त्याला फेज वाऊंड रोटर किंवा आपण स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणतो किंवा फेज वाऊंड इंडक्शन मोटर म्हणतो. पहिला पॉईंट डायग्रामचा बघितला. दुसरा पॉईंट आपण स्लिप रिंगचा बघितला. या ठिकाणी स्लिप रिंग आणि ब्रशेस वापरत नाही आपण स्क्विरल केज मध्ये. फेज वाऊंड मध्ये आपण 3 स्लिप रिंग आणि 3 ब्रशेस वापरतो. याचं कन्स्ट्रक्शन कसं सिंपल आहे, कशाचं स्क्विरल केजचं. याचं कन्स्ट्रक्शन कॉम्प्लिकेटेड आहे, कारण स्टेटरची वाइंडिंग जशी आहे तशी रोटरची वाइंडिंग आहे, प्लस स्लिप रिंग आणि ब्रशेस असेंब्ली आहे. म्हणजे हे कन्स्ट्रक्शन स्क्विरल केज कन्स्ट्रक्शन सोपं आहे आणि फेज वाऊंड कन्स्ट्रक्शन कॉम्प्लिकेटेड आहे. आता या ठिकाणी एंड रिंग मध्ये काय झालंय, रोटरची वाइंडिंग आहे ती परमनंटली आपण वेल्डिंग केली आणि स्टार मध्ये जोडलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स ऍड करू शकत नाही रोटरच्या सर्किटमध्ये स्क्विरल केज मध्ये. पण या ठिकाणी आपण स्लिप रिंग आणि ब्रशेस असेंब्ली प्रोव्हाइड केलेली आहे, त्यामुळे एक्सटर्नल रेजिस्टन्स आपण रोटर सर्किटमध्ये ऍड करू शकतो. आता या ठिकाणी मेंटेनन्स कमी लागतोय, या ठिकाणी मेंटेनन्स फ्रिक्वेंट म्हणजे कधी कधी लागतोय, कारण ब्रशेस टाइम टू टाइम चेक करावे लागतात. स्लिप रिंग आणि ब्रशेसचं टेन्शन, स्लिप रिंगचा आणि ब्रशेसचा कॉन्टॅक्ट होतोय का नाही, ब्रशेस जर जास्त त्याचं फ्रिक्शन झालं असेल, वेरी जास्त झालं असेल घर्षण, तर त्या ठिकाणी आपण ब्रशेस रिप्लेस पण करतो, म्हणजे त्यासाठी मेंटेनन्स लागतो. आता कॉपर लॉसेस या ठिकाणी काय होतं, कमी होत आहेत, या ठिकाणी जास्त होत आहेत. म्हणजे त्याची इफिशियन्सी काय आहे, जास्त आहे इंडक्शन मोटरची, कारण जिथं लॉसेस कमी तिथं इफिशियन्सी जास्त. आता इथं फेज वाऊंड मध्ये लॉसेस जास्त आहेत म्हणजे इफिशियन्सी कमी. त्यानंतर याचं स्मॉलर ऑर मॉडरेट स्टार्टिंग टॉर्क ऑप्टेन. आपण रेजिस्टन्स बघितलं मागाशी, रेजिस्टन्स जिथं जास्त तिथं रोटरचा रेजिस्टन्स जास्त, तिथं काय होतंय की आपल्याला टॉर्क जास्त भेटतोय. या ठिकाणी आपण टॉर्क ऍड करू शकत नाही, म्हणजे आपल्याला काय होतं की ह्या ठिकाणी इफिशियन्सी जास्त मिळते. या ठिकाणी इफिशियन्सी आपल्याला जनरली काय होते की जास्त मिळते, म्हणजे कशामध्ये स्क्विरल केज मध्ये. आणि फेज वाऊंड मध्ये लॉसेस जास्त आहेत, कारण त्या ठिकाणी स्पार्किंग होते ब्रशेसच्या अक्रॉस कंटिन्यू, म्हणून त्या ठिकाणी हाय स्टार्टिंग टॉर्क आपल्याला पाहायला मिळतोय. आता 9वा पॉईंट आपण बघितला होता, म्हणजे 8वा पॉईंट स्मॉल ऑर मॉडरेट टॉर्क स्टार्टिंग टॉर्क ऑप्टेन. म्हणजे आपल्याला जो टॉर्क आहे तो स्मॉल किंवा मॉडरेट म्हणजे 40 to 50% भेटतो. पण हा जो टॉर्क आहे फेज वाऊंड मध्ये आपल्याला हाय मिळतो, कारण आपण रोटरच्या सर्किटमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स ऍड करू शकतो. त्यानंतर 9 पॉईंट स्टार्टिंग अँड रनिंग टॉर्क कॅनॉट बी ऍडजस्टेड. रोटर हा परमनंटली काय आहे शॉर्ट सर्किट असल्यामुळे एंट्रिंग मध्ये युजर ऍक्सेसिबल नाहीये. पण या ठिकाणी हा जो काही रेजिस्टन्स आहे आपण व्हॅरी करू शकतो. स्टार्टिंगचा आणि रनिंगचा टॉर्क आपण काय करू शकतो, ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे या ठिकाणी स्टार्टिंग आणि रनिंग टॉर्क आपण ऍडजस्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ व्हेरिएबल एक्सटर्नल रेजिस्टन्स. आलू पराठा आणि मसाला डोसा. त्यानंतर पुढे रोटर रेजिस्टन्स आपण यूज करतो कशाला, फेज वाऊंड रोटरला म्हणजे स्लिप रिंग इंडक्शन मोटरला. पण याला स्क्विरल केज रोटरला आपण रोटर रेजिस्टन्स स्टार्टर यूज करू शकत नाही, कारण त्या ठिकाणी
रोटर युजर ऍक्सेसिबल नाहीये. आणि मग आपण बघितलं ऍप्लिकेशन लेट मशीन, फॅन, ब्लोअर, पंप, वॉटर पंप एक्सेट्रा. ठीक आहे. पुढे आपण हे पण बघितलं की जिथं टॉर्क जास्त लागतो, टॉय ट्रेन असेल, ट्रेन असेल, त्यानंतर एलिव्हेटर असेल, लिफ्ट असेल, सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी जास्त स्टार्टिंग टॉर्क लागतोय. तर हा आपण डिफरन्स पाहिलेला आहे. पुढे आता वर्किंग प्रिन्सिपल ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. आता नक्की होतंय काय याच्यामध्ये? आता याचा तुम्हाला एक अॅनिमेशनचा व्हिडिओ दाखवतोय मी. सर्वांनी अॅनिमेशनचा व्हिडिओ पहा एकदा. तोपर्यंत कोणीतरी एक जण मीटिंगचा अटेंडन्स घ्या. मीटिंगचा अटेंडन्स घ्या कोणतरी एक जण. प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. याच्यामध्ये सर्वांनी लक्ष द्या. हा मोटर या ठिकाणी काय दाखवलेलं आहे? सप्लाय दाखवलेला आहे. या ठिकाणी मोटर दाखवलेली आहे. हा या ठिकाणी ICTP यूज केलेला आहे. हा थ्री फेज वायर्स आहेत आणि अलॉंग विथ न्यूट्रल. या ठिकाणी फॅन हा कुलिंग साठी वापरलेला आहे. पहा आतमध्ये रोटरचं पहा सर्वांनी. रोटर फिरतोय. कशामुळे रोटर फिरतोय? व्हॉट मेक्स दी रोटर रोटेट ते आपण पाहणार आहोत. आता पहा इथं रोटरची पहा या ठिकाणी रोटरची वाइंडिंग दाखवलेली आहे. पहा या ठिकाणी काय होतंय? जो काही मॅग्नेटिक फील्ड आहे ते रोटरच्या कंडक्टरला लिंक होतंय. रिझल्टंट फ्लक्स इज कॉल्ड ॲज नेट फ्लक्स. आपण बघितलं होतं फाय टी काय आहे? फाय आर प्लस फाय वाय प्लस फाय बी. म्हणजे पहा कसं ऍड होतंय ते. मॅग्निट्यूड ऑफ नेट फ्लक्स रिमेन कॉन्स्टंट बट पोझिशन कीप चेंजिंग विथ टाइम. पाहिलं क्लॉकवाईज डायरेक्शन काय होतंय? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड मूव्ह होतंय. म्हणजे हे इयर गॅप मध्ये आहे. करंट पहा कसा फ्लो होते पहा. रोटरच्या कंडक्टर मध्ये करंट या करंटमुळे काय होते? टॉर्क तयार होते. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या ठिकाणी यूज केलेला आहे. पाहिलं कोणता आहे? राईट हँडचा रूल वापरलेला आहे. when current and conductor placed in the magnetic field it experiences a force म्हणजे काय? टॉर्क. पहा करंट फ्लो होतोय. हे मॅग्नेटिक फील्ड दिसतंय ग्रीन मध्ये सर्वांना. क्लॉकवाईज डायरेक्शन रोटर काय होतंय? मूव्ह होतोय. म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आणि रोटर एका डायरेक्शनने म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होते. पहा खाली बॉटमला दिलंय थ्री फेज इंडक्शन मोटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन where the relative motion between flux and rotor cause the rotating magnetic field induces current in rotor. काय होतं त्यामुळे रोटर मध्ये करंट तयार होतोय. फोर्सिंग इट टू रोटेट इन द सेम डायरेक्शन. त्यामुळे रोटर काय होतंय? सेम डायरेक्शनला काय होतोय? रोटेट होतोय. म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतोय. पहा ठीक आहे.
तर इथपर्यंत आपण बघितलं. आता हेच आपण पाहणार आहे थेरॉटिकली. म्हणजे पहा, whenever three phase AC supply is given to three phase balance distributed stator winding, आपण सप्लाय कडून आलेला थ्री फेज सप्लाय कडे देतोय, बॅलन्स डिस्ट्रीब्युटेड स्टेटर वाइंडिंगला देतोय. आणि ती काय करते, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय करते, तयार करते कशामध्ये, इयर गॅप मध्ये. म्हणजे पहा आता पुढे, दी RMF इज पास ओव्हर और स्वॅप ओव्हर स्टेशनरी रोटर कंडक्टर. म्हणजे जे काय रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे इयर गॅप मधलं, ते रोटेटिंग नेचरचं आहे आणि ते कसं आहे, क्लॉकवाईज आहे. ते कशाच्या वरून घासून जाते, पास होतंय, तर स्टेशनरी रोटर कंडक्टर वरून पास होतंय. तिथं काय होतंय, ते रोटरचे कंडक्टर ते कट करतायत. आपण बघितलं तर रोटरचे कंडक्टर कसे स्लाइटली स्टूड आहेत, तिरके आहेत. म्हणजे स्टेशनरी रोटर कंडक्टर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला कट करतायत अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग काय होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रिन्सिपल नुसार EMF इज इंड्यूस इन रोटर कंडक्टर. त्या ठिकाणी काय होतंय, EMF इंड्यूस होतोय. आणि मग त्या ठिकाणी सच रोटर EMF प्रोड्युसेस रोटर करंट. मग काय होतं त्या ठिकाणी, EMF नंतर आणि हा करंट काय होतोय, रोटरच्या सर्किट मधून फ्लो व्हायला स्टार्ट होतोय. आणि पुढे सर्वांना माहिती आहे, रोटरचा हा जो काय करंट आहे, हा टॉर्क तयार करण्यासाठी, म्हणजे फोर्स तयार करण्यासाठी काय होतोय, यूज केला जातो. त्याच्यामुळे काय होतं, रोटर मूव्ह होतोय. ड्यू टू दिस टॉर्क, म्हणजे ह्या टॉर्क मुळे काय होतंय, रोटर जो आहे थ्री फेज इंडक्शन मोटरचा रोटेशन घ्यायला स्टार्ट होतोय. तर पहा, टोटल याच्यामध्ये 5.6 पॉईंट दिलेले आहेत. पहिला पॉईंट, सप्लाय दिलाय थ्री फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटर वाइंडिंगला, त्यामुळे काय झालं, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे इयर गॅप मध्ये. जे काय रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे पास होते किंवा होते कशावरून, स्टेशनरी रोटर कंडक्टर वरून. त्या ठिकाणी RMF म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय होते, कट होते स्टेशनरी रोटर कंडक्टर कडून, त्याच्या टिप कडून. आणि अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्या ठिकाणी काय होतोय, EMF हा इंड्यूस होतोय. आणि ह्या EMF मुळे काय होतोय, रोटरच्या वाइंडिंग मधून रोटर करंट तयार होतोय. आणि हा करंट काय होतोय, टॉर्क तयार करण्यासाठी वापरला जातो. आणि हा टॉर्क वापरला जातो कशासाठी, रोटरला रोटेशन घेण्यासाठी काहीतरी टॉर्क लागतो, ताकद लागते, फोर्स लागतो. त्यासाठी हा टॉर्क काय केला जातो, वापरला जातो. आता पुढे चेंज ऑफ डायरेक्शन ऑफ रोटेशन इन थ्री फेज इंडक्शन मोटर. तर इंडक्शन मोटरची डायरेक्शन चेंज करायची, कशी चेंज होणार, जर आपण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड चेंज केलं तर. पहा, पहिल्यांदा आपण बघितलं RYB, त्यावेळेस जनरेटरचं पहा अँटी क्लॉकवाईज आहे. म्हणजे हे हा G म्हणजे काय, रोटर आहे, G सिंबल आहे रोटरचा. आता आपल्याकडे फेज सिक्वेन्स चेंज केलाय, काय केलाय, RYB च्या ऐवजी RBY केलाय. काय झालं, तो क्लॉकवाईज झालेला आहे. डायरेक्शन ऑफ RMF कशावर डिपेंड आहे, फेज सिक्वेन्सवर डिपेंड आहे. फेज सिक्वेन्स जर तुम्ही चेंज केला तर RMF चेंज होतो. RMF चेंज झाला तर काय होतं, रोटरची डायरेक्शन चेंज होती. रोटर ऑफ इंडक्शन मोटर ऑलवेज फॉलो डायरेक्शन ऑफ RMF. म्हणजे जो काय रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे ते कशावर डिपेंड आहे, फेज सिक्वेन्स वरती. पुढे रोटर हा जो काय आहे इंडक्शन मोटरचा, हा नेहमी RMF म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फॉलो करतो. पुढे फिगर 1 शोज दॅट स्टँडर्ड फेज सिक्वेन्स RYB. म्हणजे हा जो दिसतोय स्टँडर्ड आहे RYB. आणि त्याच्यानंतर काय होते, therefore RMF and rotor will be in anti-clockwise direction. म्हणजे या ठिकाणी कसं आहे, RMF अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने, रोटर पण कसा असणार आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने असणार आहे. फिगर 2, आता ही फिगर 2 आहे. काय दाखवायचं, त्यामध्ये आपण फेज सिक्वेन्स चेंज केलाय, RYB च्या ऐवजी RBY केलाय. तर काय झालं या ठिकाणी, जे काय RMF आहे ते चेंज झालंय, त्यामुळे रोटर सुद्धा चेंज झाला आणि तो कसा आलाय, क्लॉकवाईज डायरेक्शनने. म्हणजे फिगर 2 मध्ये काय दाखवलंय, एनी टू फेजेस आर इंटरचेंज. म्हणजे RYB च्या ऐवजी आपण काय केलंय, RBY केलाय. म्हणजे Y च्या जागी B नेलाय, B च्या जागी Y आणलाय. therefore RMF चेंज होते क्लॉकवाईज आणि रोटर पण काय होते, क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होते. पहा, तर डायरेक्शन चेंज करण्यासाठी हे पॅरामीटर यूज केले जातात. त्या डाऊट असतील तो विचारून घ्या.
आज आपण भरपूर घेतलेलं आहे. परत सांगतोय मी, आपण आज फेज वाऊंड रोटर घेतलेला आहे. फेज वाऊंड रोटरचं कन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन त्या दोन्ही रोटरचं स्क्विरल केज रोटर आणि फेज वाऊंड रोटर, त्याच्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर आणि चेंज ऑफ डायरेक्शन ऑफ रोटेशन इन थ्री फेज इंडक्शन मोटर. डायरेक्शन चेंज होते, फेज सिक्वेन्स चेंज झाला तर आरएमएफ चेंज होतं, आरएमएफ चेंज झालं तर रोटरची डायरेक्शन चेंज होते. स्टँडर्ड कोणता आहे? RYB अँटी क्लॉकवाईज. आरएमएफ आणि रोटर अँटी क्लॉक डायरेक्शन मूव्ह होतो. फेज सिक्वेन्स चेंज केला, आरएमएफ क्लॉकवाईज, रोटर पण क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. इथपर्यंत आपण बघितलंय. डाऊट असतील तर डाऊट